शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जाग आणण्याकरता शाहू मिलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन. सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचा आंदोलनात सहभाग. पंतप्रधान मोदींच्या संसदेतील त्या वक्तव्यानंतर जनतेत लॉकडाऊनची भीती. मात्र भारतात लॉकडाऊन लागणार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांचं स्पष्टीकरण. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचं नियोजन. 33 ठिकाणी वाहन पार्किंगची करण्यात आली व्यवस्था. कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, काही ठिकाणी विजा कोसळल्या. आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाला नमवून पाटाकडील तालीम मंडळ अंतिम फेरीत. रविवारी पाटाकडील आणि खंडोबा तालीम यांच्यात विजेतेपदासाठी लढत.